नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी डॉक्टरमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याबरोबर असे सेलिब्रिटी आहेत, मी त्यांना सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपल्यातलाच एक माणूस जो प्रत्येक माध्यमात आवर्जून भेटतो. मग तो सिरियल असू देत, नाटक असू देत किंवा चित्रपट. ते भेटल्यानंतर त्यांना असं विचारायची गरज पडत नाही, काय काका काय चाललंय. अर्थात तुम्ही ओळखलं असेल, आपल्याबरोबर आहेत अभिनेता सुनील तावडे. काका, IVL लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप आपलं स्वागत. मला असं वाटतं की खूप काही आहे या वर्षातला गणपती बाप्पा मोरया, म्हणून फोन पण तसे भरपूर येणार आहेत. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या दर्शकांना मला अपील करायचं आहे की सुनील काकांना प्रश्न विचारण्याकरता तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. सुरुवात करूया असं म्हणण्याची गरज नाही, मला असं वाटतं. काय आहे या वर्षातला गणपती बाप्पा मोरया? गणपती बाप्पा मोरया ह्या वर्षातलं म्हणजे एक सिनेमा करतोय मी, रेडी मिक्स नावाचा. नंतर एक नाटक करीन, त्याचं नाव अजून ठरायचं आहे. प्रसाद दाणी लिहिलं आहे त्यांनी आणि 3 पात्रांचं नाटक आहे ते. आपले दीपक नलावडे त्याचे प्रोड्युसर आहेत. ते एक नाटक येत आहे. एक हिंदी नाटक, ते झीवर हिंदी नाटकं जी मराठी नाटकं हिंदीत करून जे करतायत आर्काईव्हसाठी, तर ते एक नाटक करतोय, श्यामची मम्मी नावाचं. आणि कारे दुरावा ही डेली सोप आहेच माझी चालू. यातही एक नवल असं वाटतं या सगळ्या ह्याच्यात की बऱ्याच वेळेस असं होतं की नाटक करत असताना डेली सोप जर आपल्या हातात आली तर डेली सोपच्या रोजच्या शेड्यूलमध्ये नाटकाला वेळ देणं जमत नाही. पण तुमचं तसं नाहीये, तुम्ही यातनं कुठेतरी ब्रीथ काढत असता, कारण थिएटर हा तुमचा मूळ जीव आहे. हा खरं आहे. कारण काय होते, थिएटरमध्ये काम करणाऱ्या माणसाचं मन म्हणजे नाही नाटक केलं तर खूपच त्रास होतो त्याला, किंवा त्याला करायची खूप इच्छा होत राहते त्याची सतत. त्यामुळे सिरियल करताना थोडंसं एक मन, आपण नाटक करूया का, एखादं चांगलं स्क्रिप्ट आहे का, हा आम्ही एकमेकांना विचारत असतो प्रश्न. आणि त्यातून एखादं स्क्रिप्ट मिळतं, मग ते ठीक आहे करूया. आणि मग नाही आवडत, बरोबर नाही रे, मग दुसरं. अशा स्क्रिप्टचं वाचन पण होतं. करता करता हे नाटक हाती आलं आणि दीपक नलावडेंनी सांगितलं मला की हे नाटक आहे. मी वाचलं, चांगलं नाटक आहे आणि छान रिलेशनवर आहे. तर ते नाटक आता मी करतोय. त्यामुळे ती जी आपल्याला अर्ज असते म्हणा किंवा इच्छा असते नाटक करायची, ती आता पूर्ण होईल. कारण माझं एकही वर्ष असं गेलं नाही की ज्या वर्षात मी नाटक केलं नाही. असं प्रत्येक वर्षी आहे. हा, असं काही ना काहीतरी. बीपी नाटक केलं मागच्याच वर्षी ते. आणि अरविंद काका कसे एन्जॉय करताय तुम्ही? कारण कारे दुरावाच्या माध्यमातून जो काही दुरावा होता तो संपलेला आहे. खूप एन्जॉय करतो, कारण ते एकदम साधं आणि इनोसंट पात्र आहे. तसं मी असल्यामुळे मला फार ऍक्टिंग करता येत नाही, करायला लागत. नाही, खरंच विनोद आहे, यात काही शंका नाहीये. म्हणजे पण खूप बरं वाटतं ते पात्र रंगवताना. त्यातले बारीक सारीक गोष्टी आहेत जे आतापर्यंत मी कधीच केलं नव्हतं. असं पात्र मी यापूर्वी कधीच वटवलं नव्हतं. त्यामुळे आता हे करताना मला अनेक त्यातल्या एक एक गोष्टी, क्लुप्त्या म्हणा किंवा त्यातल्या जागा मला सापडत जातात. आणि माझे सहकलाकार आहेत ना, जे माझ्या बरोबर जे काम करणार आहेत ना, ते इतके उत्कृष्ट आहे ना, तुम्हाला सांगतो. त्यामुळे मला काही गोष्टी करताना सोपं जातं म्हणा, किंवा त्यांच्याकडनं मला काही गोष्टी मिळतात. आणि काही कलाकार म्हणजे विशाखा किंवा स्नेहा या काही काही गोष्टी सजेस्ट करतात, किंवा मी सांगितलेल्या गोष्टी ते आचरणात आणतात किंवा ते ॲक्टिंगमध्ये आणतात त्याच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सेटवर कोणीही सजेशन देतं जे इतकं चांगलं असतं की जे मी केल्यानंतर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे स्पॉट बॉय सुद्धा सजेशन करतात काय काय वेळेला, आणि खूप प्रेमाने वागतात सगळे. आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये म्हणा, किंवा माझा सीन चालू असताना लोक एकत्र येऊन ते बघतात आणि एन्जॉय करतात ना, त्याचा मला खूप आनंद वाटतो. हे झालं सेटवरचं. आणि मी जेव्हा बाहेर पडतो मी तुम्हाला सांगतो ना, इतकं प्रेम करताना लोक माझ्यावर आता की मला असं वाटतं की मी खरंच एवढा मोठा आहे का. मी तेवढा मोठा नाहीये, तरी सुद्धा मला लोकांचं खूप प्रेम मिळालंय. नाही, तुम्ही आमच्यातले आहात म्हणून आमचे वाटता. आपल्याकडे फोन यायला सुरुवात झाली आहे. अगदी. पुण्यावरनं विद्युत किचुबडे आपल्या बरोबर आहेत. विद्युतजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार काका. विद्युत बोलतो. सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन. काम अगदी सुंदर करताय तुम्ही या सिरियल मध्ये. तुमचं 2x2 मधलं काम सुद्धा अगदी अप्रतिम होतं. आणि कार्य दुरावामध्ये तर एक नंबरच काम आहे. म्हणजे कधी कधी तर आम्हाला असं वाटतं की अरे आता काय करावं या माणसाला, म्हणजे काय चुकून काय बोलणार पण नाही ना, बिंग फोडेल. पण एक्सलंट आणि कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. शुभेच्छा व्यक्त करतात ते अरविंद काकांसाठी. हो, थँक्यू धन्यवाद. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. पुण्यावरनच आहे तो लक्ष्मण लंगे आपल्या बरोबर. लक्ष्मणजी, आपला प्रश्न विचारा. हा,
अरविंद काकांनी असं विचारायचंय की त्यांचा जो चेहरा आहे ना नेहमी हसरा चांगला दिसतो तारेतुरावामध्ये. हा, ते सिरियल चालणं फार आम्हाला ते चालल्यासारखं वाटतं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचा हसरा चेहरा खूप छान दिसतो, पण काही काही वेळेला तुम्ही बऱ्याच प्रश्नांना घेऊन त्याची उत्तरं शोधत असतात तुमच्या भूमिकेत. हो. तर जरा तुम्ही हसत राहा असं त्यांचं म्हणणं आहे. पण हसण्यासारखे प्रसंग येतात तेव्हा हसतो, पण जेव्हा हसण्याचे प्रसंग येत नाही तेव्हा मला थोडासा चेहरा तसा करावा लागतो, कारण तो प्रसंगच तसा असतो. त्या प्रसंगात हसलं तर त्याचं हसं होईल, त्यामुळे ती गरज असते सीनची म्हणा, त्यामुळे ते तसं करावं लागतं. एरवी मला हसवणं खूप आवडतं, कारण मी हसवतच आलोय लोकांना, त्यामुळे मला हसवणं खूप आवडतं आणि मी हसणं आहेच. अगदी. मला असं वाटतं लक्ष्मणजी एक आठवण करून द्यायला हवी, जी आत्ता एक क्षणात आपल्या डोळ्यासमोर असेल, ती म्हणजे फूबाई फूची. मला नेहमी असं जाणवलं एक प्रेक्षक म्हणून ते सगळं बघत असताना काका, की तुम्ही परकाया प्रवेश करता की काय, कारण इतके वेगवेगळ्या प्रकारचे रोल, भूमिका, व्यक्तिरेखा तुम्ही साकारल्या फूबाई फू मध्ये, आणि त्यातल्या त्यात आम्हाला सगळ्यांना सगळ्यात जास्त आठवणारी जी भूमिका होती ती राजकुमारची होती. म्हणजे त्या स्टाईलने तुम्ही सागर कारंडे बरोबर असायचात, वेगवेगळे स्किट करायचात. ती नेमकी केमिस्ट्री कशी होती या सगळ्याची? सागरची आणि माझी केमिस्ट्री खूप चांगली होती, कारण त्याला एका सिरियलमध्ये मी काम केलं होतं त्यामुळे तो नवीनच होता, पण त्याच्यामधली स्पॉन्टेनिटी, त्याचा निरागसपणा इतका छान होता ना, की मला त्यावेळी लक्षात आलं की हा नट खूप पुढे जाऊन खूप मोठा नट होणार. आणि कर्मधर्म संयोगाने तो फूबाई फू मध्ये माझा पार्टनर म्हणून आला. बरं, तो कसा आहे की तो थोडासा म्हणजे कमी अनुभव असलेला होता, त्यामुळे तो माझ्यासमोर सर थोडासा बुजल्यासारखा होता. पण मी त्याला आता माझ्यासमोर असेल की त्याला कम्फर्टेबलच फील करतात सगळे, त्यामुळे तो काय प्रश्न होता की एका दोन वाचनामध्ये आम्ही दोघे खूप कम्फर्टेबल झालो. आणि दोघांची केमिस्ट्री इतकी आहे की मला काय म्हणायचं त्याला इमिजिएटली कळतं, त्याला काय म्हणायचं ते मला बरोबर कळतं. आणि गिव्ह अँड टेक्स हे आम्ही स्पॉन्टेनियसली खूप झालेले आहेत. म्हणजे काय काय वेळेला आम्ही एंट्रीच्या आधी मी असं घेतो आणि तो ओके, मग त्याच्यावर रिॲक्ट हा इतकं पटकन रिॲक्ट करायचा. त्यामुळे आता ते ह्याच्यामध्ये ना माइंडिट मांडित हे त्यावेळी त्याने घेतलेलं आहे. ते त्याच्यामध्ये आम्ही ठरवून वगैरे केलं नाही, किंवा एंट्रीच्या आधी मी त्याला म्हटलं की गाण्यावर मी असा डान्स करेन जे पायावर नुसतं तर ते मी त्याला एंट्रीच्या आधी सांगितलं की मी असं करतो, आणि त्याप्रमाणे त्याने काही कॅमेरामॅनला पण सांगितलं तेवढं, आणि त्याने त्याप्रमाणे तो कॅमेरा त्या पायावर आणला आणि मी डान्स फक्त पायालून करतो. ते आम्ही एंट्रीच्या आधी ठरवलं. अगदी, म्हणजे इतकं वेळेवर तुम्ही इम्प्रोव्हाइज केलं होतं, ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. आपण पुढला फोन घेऊयात. आपल्याकडे पुण्यावरनं रवींद्र कुडाळकर यांचा फोन आलेला आहे. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हा, विशालजी आणि सुनीलजी, आपल्या दोघांनाही सस्नेह नमस्कार माझा. अरविंद काकांच्या भूमिकेबद्दल मी नेहमीच अवाक होतो आणि अचंबित होतो. इतक्या छान प्रकारे तुम्ही सर्व छटा त्यामध्ये प्रतीत केलेल्या आहेत. माझे प्रश्न आहे सुनीलजी आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की अरविंद काकांचं व्यक्तिमत्व आणि भूमिका, आणि तुम्ही घरातले सुनीलजी आणि तुमचे स्वतःचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे किती साम्य आहे, आणि घरातल्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला या भूमिकेबद्दल कशा मिळतात घरी आल्यानंतर? आणि दुसरा प्रश्न असा की कार्यालयातील तुम्ही जे वातावरण दाखवलेलं आहे, एकमेकांशी सहभाव, प्रेम, सहकार्याची भावना, हे पाहताना आम्ही प्रत्येक जण सुद्धा नॉस्टॅल्जियात जातो आमच्या कार्यालयातल्या, आणि तो सुद्धा आनंद घेत असतो. असेच आदर्श वातावरण प्रत्येक कार्यालय ठेवलं तर नक्की एक आदर्श कार्यालय आणि सुंदर वातावरण निर्माण होईल आणि कामही छान होईल असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे, कारण काय की ही भूमिका अशी होती की एकमेकांना सांभाळून घेणारी भूमिका होती, जे आपण एरवी पण करत असतो किंवा करायचं असतं. त्यामुळे कठीण प्रसंगामध्ये आपण गडबडून जातो, पण त्याच्यातूनही आपण एकमेकांना सांभाळून घेतो. हे आपलं आयुष्य आहे. तशी ही भूमिका आहे, जो एकमेकांना त्यांना सगळ्यांना मदत करणारा असतो, आणि तो मदत करत असतो, आणि त्यातूनही तो खूप इनोसंट आहे. त्याच्याकडनं चुका घडत असतात, जे त्याला माहीत नसतं की आता आपण बोललो तर काही होईल, आणि तो इनोसंटली म्हणून जातो. आणि मग त्याच्यानंतर ते सामावून घेण्यासाठी, ते दुरुस्त करण्यासाठी त्याची जी काही ओढाताण होते, ते आपली लाईफ आहे ना, आणि अशा ज्याच्यातनं आपण जातो. हो, आणि ती भूमिका मला जेव्हा मिळाली तेव्हा मी हा विचारच नव्हता केला. हे जेव्हा वाचत गेलो आणि दिग्दर्शकाबरोबर मी चर्चा केली की त्याला 2 मुलं आहेत, त्या मुलांना आई नाहीये, त्यामुळे तुम्ही आई व्हा. ते आईचं थोडंसं ममत्व म्हणा किंवा आईचं सॉफ्टनेस असतो, तो मी आणला माझ्यामध्ये आणि थोडासा सॉफ्ट केला. आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा
ऑफिसमधली जे आपले कलिग्स आहेत त्यांच्याबरोबर वावरताना मी तसाच होत गेलो. आता इट्स लाईक फॅमिली, म्हणजे कुटुंबासारखंच आमचं तिकडचं वातावरण आहे. तर आदितीला मी मुलगी मानतो, जयला मुलासारखं करतो, किंवा सगळ्यातले जे आहे त्या काका, त्यांचा मी काकाच आहे. आणि काही आणि ही अशी रिलेशन्स तयार होत असतात शूटिंगच्या दरम्यान, आणि ते गिव्ह अँड टेक्स खूप छान केमिस्ट्री आमची जमली आहे. आता राहिला प्रश्न घरचा. आता घरी माझा स्वभाव जो आहे तो याच्यासारखा नाही आहे स्वभाव. म्हणजे थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये. मी खूप असं हायपर होतो कधी कधी, किंवा एखादी गोष्ट नाही मिळाली तर खूप त्रास होतो. मग बायको मला सांभाळून घेते. ह्या सगळ्यामध्ये माझी बायकोमुळे आज मी जो आहे तो माझ्या बायकोमुळेच उभा आहे. नाहीतर अशा घटना खूप घडतात आपल्या आयुष्यामध्ये, ज्यावेळी आपल्याला कोणाची तरी साथ हवी असते. तर मला बायकोची खूप साथ मिळाली. माझी मुलं, ती दोन्ही मुलं माझी ह्या क्षेत्रामध्येच आहेत. आता ती मुलं ह्याचा अभ्यास करतात, ह्या मीडियमशी, म्हणजे नाटक आणि सिनेमाचा त्यांना अभ्यास आहे. बरोबर. आणि माझी मिसेस पण काही कामं केली आहेत, त्यामुळे त्यांना या क्षेत्राविषयी माहिती आहे. त्यामुळे ते माझी जेव्हा भूमिका बघतात तेव्हा ते माझे फार मोठे टीकाकार असतात, आणि माझं तेवढं टीका करताना माझे कौतुक पण करतात. त्यामुळे घरातलं वातावरण हे मला खूप आल्हाददायक किंवा आनंदी खूप आहे, आणि मला स्फूर्ती देणार आहे. आर्टिस्ट होम आहे थोडक्यात. खरं म्हणजे आमचं सगळं घरच आर्टिस्टचं होम आहे. अगदी काका, आपण आणखीन बोलणार आहोत, कारण वेळ कसा जातोय कळत नाही. खूप फोन येतात आपल्याकडे, पण इथे वेळ झाली का ब्रेकची. इथे एक ब्रेक घेणार आहोत, पण पुन्हा एकदा आपण ब्रेक नंतर सुनील काकांशी अशाच पद्धतीने संवाद साधणार आहोत. आपल्या प्रश्नांची वाट बघतोय, त्याकरता आमचा फोन नंबर आहे 02266899263. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये अभिनेता सुनील तावडे यांच्याशी गप्पा मारतोय. आपल्याला पुण्यावरनं फोन आलेला आहे सुनील काकांसाठी. दयानंद झावेर आपल्या बरोबर आहेत. दयानंदजी, आपला प्रश्न विचारा. हा, मी दयानंद झावेर बोलतोय. हा, बोला. सुनील सरांशी थोडं बोलायचं होतं. बोला की. तावडे सर, तुमचा जो राजकुमारचं जे पात्र आहे ते खरंच आग्रामर आहे आणि फार आवडतं ते. तर त्याचा एक डायलॉग ऐकायचा होता तुमच्याकडनं, म्हणजे विनोदी अंगामध्ये. माझी फरमाईश तुम्ही चोरली दयानंदजी, याच म्हणावं लागेल. एक तर वो तो बनता है. एक तर राजकुमारची भूमिका जी जर अजरामर झाली असेल तर त्याचं सगळं श्रेय राजकुमार या नटाला आहे. बरोबर. कारण आज त्याने जे उभं केलंय त्याची फक्त मी मिमिक्री करतोय आणि लोकांना आवडते ते, पण तो सगळ्यात मोठा नट आहे. तर मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता तेरी रजा क्या है. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून तर ते इतकं लक्षात राहिलं. मी अगोदर सुद्धा तुम्हाला म्हणालो की फू बाय फू मधला तो परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग होता. त्याचं असं म्हणजे एक वाक्य टाकलं की लाफ्टर अँड टाळ्याच्या, एक वाक्य झालं की लाफ्टर अँड टाळ्याच्या. म्हणजे 8 मिनिटाचा एपिसोड आहे तो 15 मिनिटाचा झाला, पण खूप लोकांनी एन्जॉय केला तो. खूप खूप सगळ्यांच्या लक्षात आहे. आपण पुढला फोन घेऊयात. फलटणवरनं समीर मोहिते आपल्या सोबत आहेत. समीरजी, आपला प्रश्न विचारा. प्रथमतः तुम्हा दोघांनाही नमस्कार. नमस्कार. आणि सर, मी आज इतका खुश आहे की आज सुनील सरांशी बोलायला मला मिळतंय. अरे वा. आणि सर, मी तुमचे खूप एपिसोड पाहिले, फू बाय फू मधील असो अथवा कॉमेडी एक्सप्रेस मध्ये, चित्रपटातील अभिनय असो तुमचा, आणि प्रत्येक भूमिका अशी एक वेगळी भूमिका तुम्हाला भेटली आणि त्यातून तुमचा अभिनय खुलून असा येतो. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला आतापर्यंत अभिनय तुम्ही केलेला आहे, तर असं वाटलं का की एखादी अजून एक भूमिका आपल्याला अशी करावी जी राहून गेली आहे किंवा पुढील करायचे आहे भूमिका? अशी भूमिका म्हणजे अशा खूप भूमिका राहून गेल्या जे मला करायच्या आहेत. त्यातली एक आता राहिलेली भूमिका मी आता अरविंद काकांच्या म्हणणं करतोय. अशा अनेक भूमिका आहेत. आता कॅरेक्टर बघा ना, आपल्या लोकसंख्या केवढी आहे, त्या लोकसंख्येचं प्रत्येक कॅरेक्टर घेतलं तरी प्रत्येक माणूस एक कॅरेक्टर आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेच त्यांना सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेचा पुरस्कार यंदाचा झीचा त्यांना मिळालेला आहे. त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूयात. काका, पुढला फोन घेऊयात आपण. साताऱ्यावरनं विनीता घाडे आपल्या बरोबर आहेत. विनीताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, प्रथम नमस्कार सर. सुनील तावडे आपल्याला. नमस्कार सर. तुम्ही अरविंद काकांची भूमिका करताना ती खूप छान झालेली आहे आणि मला फार आवडते. धन्यवाद. आणि असंच आदिती आणि जय
या दोघांना तुम्ही सपोर्ट करत राहा असंच माझं म्हणणं आहे. हो हो, थँक्यू थँक्यू. त्यांनी शुभेच्छा व्यक्त कारण केल्या. तुम्ही हा. तुम्ही त्यांना सपोर्ट करताना खूपच छान एक प्रकार म्हणजे पुन्हा पुन्हा बघावीशी वाटते ती सर. थँक्यू. धन्यवाद विनीताजी आपल्या या शुभेच्छांबद्दल आणि दादांच्या कॉम्प्लिमेंट बद्दल. पुढला फोन आपण घेऊयात दादा. आपल्याबरोबर रवींद्र साठे आहेत. रवींद्र साठे संगमनेरवरनं, त्यांचं काय म्हणणं ते आपण बघूयात. रवींद्रजी आपला प्रश्न विचारा. बोला रवींद्रजी. रवींद्रजींपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. जसं आपली सुरुवात, मला आपली सुरुवात खरं तर जाणून घ्यायची. एवढ्या ह्याच्यात ज्यावेळेस आम्हाला काका दिसायला लागले तर वेगवेगळ्या फिल्ममधनं दिसले, रियालिटी म्हणजे फू बाय फू मधनं तुम्ही दिसलात, पण तुमची सुरुवात ही नाटकापासून आहे. हो. मग ते पहिली सुरुवात तुमची प्रायोगिक होती की व्यावसायिक होती? सुरुवातीला म्हणजे अगदीच आपण लहानपणी करतो त्यामध्ये आमची कॉलनीमध्ये आम्ही करायचो नाटक. पण सगळ्यात म्हणजे उलटी सुरुवात झाली. आम्ही एक कॉम्पिटिशनमध्ये नाटक केलं होतं बेटिंग फॉर घासलेट म्हणून. अच्छा. त्याच्यात बक्षीस वगैरे म्हणजे छोटासा रोल होता मला त्याच्यामध्ये. पण माझ्या प्रोफेसरांनी मला गोवा हिंदू असोसिएशनमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि माझं पहिलं नाटक झालं नटसम्राट, जे व्यावसायिक होतं. बर. त्याच्यानंतर विजया मेहतांच्या दिग्दर्शनाखाली मी बॅरिस्टर केलं, शाकुंतल केलं, अभिज्ञान शाकुंतल हिंदीमध्ये केलं, मराठीमध्ये केलं, वाडा चिरेबंदी केलं, अशी बरीच नाटकं त्यांच्या दिग्दर्शनाखाली केली. आणि नंतर मी काही घटना घडली, गोवा हिंदू असोसिएशनच्या बसला ॲक्सिडेंट झाला आणि थोडीशी ती संस्था कमी कार्यरत राहिली. त्यामुळे मग मी थोडंसं प्रायोगिक नाटकाकडे वळलो, नोकरी करायला लागलो. त्या प्रायोगिक नाटकामध्ये असं मी व्यावसायिकमधनं प्रायोगिकमध्ये आलो आणि मग कॉम्पिटिशन्स केल्या. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मला काही बक्षिसं मिळाली. सलग 3 वर्ष मला उत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं. नंतर मी प्रयोग मालाड नावाच्या संस्थेमध्ये प्रायोगिक नाटकं केली, त्यातही कॉम्पिटिशन्स केल्या. नंतर आंतरनाट्य नावाची संस्था आहे, त्यामध्ये गॅलिलिओ केलं, मातीच्या गाड्याचं प्रकरण केलं, नंतर खराखोरा इन्स्पेक्टर केलं, आदिबंधात्मक सांधा, नंतर वांधा, अशी बरीच नाटकं त्यांची केली. आणि मग परत व्यावसायिक रंगभूमीवर केलं. मग ते तरुण तुर्क केलं. पण तरुण हे मी ॲक्च्युली सिरियस भूमिका करता करता मी विनोदी भूमिकाकडे कधी वळलो मलाच कळलं नाही. की एक दिवशी सुधीर भट आले आणि तू भ्रमाचा भोपाळमध्ये काम करशील का विचारलं. मग ते विनोदी नाटक केलं. आपले आमचे बॉस म्हणतो आम्ही त्यांना, राजा गोसावी, तर त्यांच्याबरोबर गेलं. त्यांच्याकडनं मला खूप काही विनोदाचे काही क्लुप्त्या कळल्या. आणि मग तरुण तुर्क नावाचं नाटक तुमचा पुढे. हा. आणि मग ते विनोदी भूमिकामध्ये कधी गेलो आणि माझा पोटा प्राणाचा प्रश्न खरं माझ्या विनोदी भूमिका सुटला. त्यामुळे त्याच्यामध्ये आणि आम्हाला त्या खूप आवडतात देखील. काका आणखीन बोलणार आहोत. इथे वेळ झाली ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा अशाच पद्धतीने आपण सुनील काकांशी बोलत राहणार आहोत. पहा फक्त IBN. आज आपण सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये अभिनेता सुनील तावडे यांच्याशी गप्पा मारतोय. काका, वेळ कसा गेला की कळलंच नाही आणि खूप वेगवेगळ्या छटा आम्हाला तुमच्याकडनं जाणून घेता आल्या तुमच्या ह्या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासातल्या. जाता जाता अरविंद काका तर फेमस आहेतच सगळ्यांमध्ये आणि ते नेहमीच आवडत राहतील आम्हाला. काय सांगायचं आपल्याला? मला एवढं सांगायचं की माझ्या या प्रवासामध्ये अनेक मोठ्या मोठ्या नटांच्यामुळे मला खूप मदत मिळाली. म्हणजे सुरुवातीला मी काम केलं सतीश दुभाषींबरोबर, त्याच्यामध्ये डायलॉग्स असे म्हणायचे त्यांच्याकडनं शिकत गेलो. नंतर चंद्रकांत गोखल्यांबरोबर ते मला मुलगाच मानायचे, त्यामुळे त्यांचं आणि माझं रिलेशन हे मैत्रीपेक्षाही खूप पुढचं होतं. त्यांच्याकडनं मी बऱ्याच गोष्टी शिकलो. नैसर्गिक अभिनय कसा करायचा. विजाबाईंकडे मी पहिलंच नाटक केलं तेव्हा त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकतो की आज जो काय आहे मी त्या विजाबाईंमुळे आहे. नंतर दिलीप प्रभावकरांबरोबर केलं की त्यांनी एक प्रॉपर्टीचा कसा वापर करायचा असतो किंवा कॅरेक्टरायझेशन कसं करायचं असतं हे त्यांच्याकडनं शिकलो. अशोक सराफांबरोबर, ज्यांना आम्ही अशोक मामा म्हणतो, त्यांच्याबरोबर टायमिंगचं महत्त्व किती आहे. त्यानंतर विनोदी नटाला रिदमचा सेन्स किती असायला पाहिजे हे त्यांच्याकडनं शिकलो. ते मला बाजूला बसून शिकवायचे जवळजवळ आणि मी शांतपणे आणि मनापासून त्यांच्याकडनं मी खूप गोष्टी शिकलोय. टायमिंग म्हणजे काय ते अशा. आणि प्रशांत बरोबर कडनं काही शिकलो. आणि आता जे नवीन सागर म्हणा किंवा भारत गणेशपुरे म्हणा किंवा
शशिकांत केरकर म्हणा, या आत्ताच्या पिढीतल्या नटांकडनं मी अजून खूप काही गोष्टी शिकतोय. त्यामुळे मला शिकत राहण्यामध्ये मला खूप बरं वाटतं की मला खूप शिकायला मिळतंय. कारण मी जुन्या नटांबरोबर कामं केली आहेत आणि आता त्या नटांबरोबर कामं केली. त्यामुळे ह्या प्रवासामध्ये मला जो काय फरक करायचा असतो होत गेला, तो माझ्या प्रवासात फरक होत गेला आणि त्याच्यामध्ये मी त्याप्रमाणे आत्ता मी तसा घडत गेलो. मला असं वाटतं या सगळ्या अनुभवातून ही व्यक्तिरेखा तयार झालेली आहे आणि हे सुनील तावडे अशाच पद्धतीने वेगाने मोठ्या स्पीडने प्रवास करू देत याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काका आणि धन्यवाद. आज तुम्ही टॉक टाइम मध्ये आलात थँक्यू आणि आमच्याशी छान असा हा संवाद साधला. धन्यवाद IBN लोकमत. यानंतर आजच्या या सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये या छानशा गप्पांनंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.